नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण आता अद्वैत हा जे पेढीवरती जात नाही, म्हणजे चांदेकर ज्वेलर्सचं जे शॉप आहे तिथे जात नाही. कोणत्याही पेढीबद्दल तो काही अपडेट घेत नाही आहे, कारण कलाने त्याला कंप्लीट रेस्ट घ्यायला सांगितलेली आहे. सरोज जरी पेढीवर जात असली तरीही सरोजला गुंडाळणं हे राहुल आणि त्याचबरोबर रोहिणी यांच्यासाठी खूप सोपं आहे. तिच्या मनात फक्त कलाबद्दल काहीतरी बोलून घ्यायचं आणि सरोज मूर्खासारखी त्यांच्यावरती विश्वास ठेवायला सुरुवात करते. तर अद्वैत आता जात नाही, पण कलाला मात्र भुणभुण लागलेली आहे. त्यामुळं कलाने विचार केलेला आहे आणि कला जेव्हा पेढीवर जाते तेव्हा तिथे जो फ्रॉड आहे तो तिच्या लक्षात येणार आहे आणि त्यानंतर तो फ्रॉड कशा पद्धतीने ती शोधून काढून त्या फ्रॉडबद्दल ती राहुलची वाट लावणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे अद्वैत आता घरातून निघालेला असतो तेव्हा कला म्हणते की चांदेकर कुठेही जायचं नाही, आत्ताच्या आत्ता चल तू रूममध्ये. आणि अद्वैत हा जिमला निघालेला असतो. कलाचं असं म्हणणं असतं की डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितलेला आहे, तुला एवढा त्रास झालेला होता, तू मरणाच्या दारात होता, तिथून परत आलेला आहे, त्यामुळं तू घरातून बाहेर जायचं नाही असं कलाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. ऑलरेडी कलाने घरातलं वायफाय जे आहे ते बंद केलेलं असतं, राऊटर बंद करून टाकलेलं असतं, त्यामुळं कोणत्याच रूममध्ये नेटवर्क हे भेटत नसतं. आणि अद्वैतला ती रूममध्ये घेऊन येते आणि त्याचबरोबर रूममध्ये आल्यानंतर अद्वैतला ती आत पाठवते आणि त्यानंतर बाहेरून दरवाजा बंद करते. अद्वैत बिचारा खूप वैतागलेला असतो. खरं तरी ते कोणाच्याच लक्षात येत नाही की अद्वैत आता ऑफिसला जाणार नाही, म्हणजे काहीतरी गोंधळ होऊ शकतो. पण जेव्हा कलाने वायफाय बंद केलेला आहे आणि आबांना सांगितलेलं आहे की अद्वैत फक्त ऑफिसचं काम करत राहतो, त्यासाठी मी ह्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत, तेव्हा मात्र आबांनी हे केलेलं होतं की मान्य आहे, चालेल कला, तू जे म्हणतील ते योग्य आहे असं कलाला सांगितलेलं होतं. परंतु आता या सगळ्याचा परिणाम उलटा होणार आहे ही गोष्ट मात्र कला अद्वैत कोणाच्याच लक्षात आलेली नसते. कारण त्यावेळेस तिथे असतात ते म्हणजे राहुल आणि नैना. तेव्हा नैना राहुलला म्हणत असते की राहुल, आता तुला या सगळ्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे, तू या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घातलं पाहिजे असं तिने राहुलला खुणावलेलं असतं. आणि इकडे कलाने तर अद्वैतला सांगितलेलं आहे की तू इथून बाहेर जायचं नाही. आणि आता अद्वैतला असं सांगितल्यामुळं कलाला प्रश्न पडलेला असतो आणि कलाने अद्वैतला सांगितलेलं आहे ऑफिसचं काहीही काम करायचं नाही, तू फक्त आणि फक्त आराम करायचा आहे. आणि या सगळ्याचा परिणाम इतका मोठा भोगायला लागेल असं कलालाही वाटलेलं नव्हतं. परंतु या सगळ्याची शिक्षा ही खूपच भयानक अशी असणार आहे. आणि त्याचबरोबर अद्वैत मात्र रूममध्ये आलेला असतो. नैनाने राहुलला सांगितलेलं आहे की तू लवकरात लवकर पेढीवर जायचं आहे आणि काम करायचं आहे, ही संधी परत परत मिळणार नाही. त्यावेळेस आबांना राहुल म्हणत असतो की आबा काळजी करू नका, अद्वैतला आराम करू द्या, मी आहे ना, मी सांभाळेल पेढीवरती. आणि तो म्हणालेला असतो की मी जात आहे असं राहुलने सांगितलेलं असतं आणि राहुल हा पेढीवरती जायला निघालेला असतो. इकडे अद्वैतला याबद्दल काही माहिती नसतं, पण राहुल काहीतरी गोंधळ घालणार ही शंका मात्र कलाच्या मनात आलेली असते. इकडे अद्वैत भयानक चिडलेला असतो. तो म्हणत असतो की खरे तू माझ्याशी असं वागू शकत नाही. त्यामुळे अद्वैत म्हणतो की यापुढे मी जेवण करणार नाही, मी कोणाशी काहीच बोलणार नाही असं म्हणत अद्वैत हा रागाला गेलेला असतो आणि तो म्हणत असतो की मी कोणाचं काहीही ऐकणार नाही. हे सगळं अद्वैतचं म्हणणं असतं. अद्वैतला खूप राग आलेला असतो आणि अद्वैत चिडून तो फुगून बसलेला असतो. तो अजिबात म्हणत नसतो की मी ऐकणार आहे कोणाचं, आणि मग तो जेवायलाही नकार देतो. आता एवढं सगळं करून जर काय उपयोगच झाला नाही, अद्वैतने जेवलाच नाही आणि या सगळ्यामुळं जर त्याला त्रास झाला तर काय करायचं. आणि हे सगळं चालू असतं तेव्हा संगीता तिथे येते आणि संगीता म्हणते काळजी करू नको कले, मी आहे. आणि मग संगीता तिथे येते आणि संगीता सांगते की कला मी आहे ना. आणि मग जेवणाचं ताट घेऊन संगीता जाते आणि त्याचबरोबर इकडे संगीता कलाला म्हणू लागते की तू काळजी करू नकोस. कलाला तिने सांगितलेलं असतं की मी जीव घालते. मग संगीता अद्वैतकडे जाते आणि अद्वैतला म्हणू लागते की तुला जेवायला लागेल. अद्वैतला ती म्हणते की मी आईच्या मायेनं जर एक घास भरवला तर चालेल ना, असं ती अद्वैतला म्हणालेली असते. आणि अद्वैत तयार होतो या सगळ्या गोष्टींसाठी. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की संगीता अद्वैतला जीव घालते. त्यानंतर कला सांगते की तरीही दरवाजा उघडायचा नाही, चांदेकरला बाहेर येऊ द्यायचं नाही. अद्वैत म्हणत असतो की खरे हे अति होते, मी असं राहू शकत नाही.
आबा पण म्हणतात की अगं कला, थोडासा त्याला मोकळीक मिळू दे ना, एवढा त्रास कशासाठी? कारण काहीही झालं तरीही अद्वैत या कामापासून कधीच लांब राहिलेला नाही. मग आबा कलाला सांगू लागतात की तुला माहिती आहे का नक्की काय झालेलं आहे? कारण अद्वैतच्या आयुष्यात काही अशा गोष्टी घडलेल्या आहेत की ज्यामुळं अद्वैत हा या सगळ्या गोष्टींमुळं अशा वागत आहे. कारण त्याची आई आणि त्याच्या वडिलांचं असलेलं नातं हे खूपच त्या गोष्टींसाठी जबाबदार आहे असं आबांनी सांगितलेलं असतं. आणि त्यामुळं कलाला धक्का बसतो. कला म्हणते की काय सांगताय आबा तुम्ही? आणि मग तिच्या मनामध्ये आता निर्माण झालेलं असतं की आबांनी जे सांगितलेलं आहे ते तर आपण ऐकलेलं आहे, परंतु आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काहीही झालं तरीही आबांनी सांगितलेलं आहे म्हणजे चांदेकरचा जो बदल आहे तो कशामुळे झालेला आहे. आणि जेव्हा चांदेकरला आपण म्हणत होतो त्याने लग्नाचा विचार केला, तो नैनाच्या प्रेमात पडला आणि नैनाने काय केलं तर त्याला धोका दिला. या सगळ्या गोष्टींमुळे अद्वैतला खरं तर वाईट वाटत आहे. हे सगळं कलाच्या लक्षात आलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला मग म्हणते की मी मनापासून अद्वैतचा स्वीकार करत आहे. प्रत्येक वेळेस देवी आई आमच्या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. आई अंबाबाई आम्हाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे, पण आम्ही मात्र त्या सगळ्यापासून लांब पळत आहोत. त्यामुळं काहीही झालं तरी मला आता विचार करावाच लागणार आहे आणि मी या सगळ्यांचा विचार करून आता निर्णय घेते. तो म्हणजे काहीही झालं तरीही मी आत्ता जो निर्णय घेत आहे तो म्हणजे मी अद्वैतसोबतच असणार आहे. मग कला विचार करते की अद्वैतला म्हणते की चांदेकर, मी पेढीवर जाऊन येते, तू काळजी करू नको, तू घरी आराम कर, मी आहे ना, मी जाते. मग कला पेढीवरती जाते. इकडे संगीता अद्वैतची काळजी घेत असते. कला पेढीवरती गेलेली असते आणि तिथे गेल्यानंतर कला विचार करत असते आणि त्याचबरोबर तिथे गेल्या गेल्या ती रजिस्टर पाहायला घेते आणि रजिस्टर पाहिल्यानंतर तिच्या लक्षात येतं ते म्हणजे काहीही झालं तरी यामध्ये काहीतरी गोंधळ दिसतोय. आणि ही ऑर्डर आलेली होती, मग ती डिस्पॅच झालेली आहे, तरीही आपल्याला जे काही मिळत आहे त्याच्यामध्ये एवढा तफावत का आहे हा विचार कला करू लागलेली असते. कलाला प्रश्न पडलेला असतो आणि कला विचार करत असते. आणि त्याचबरोबर कलाच्या मनात ह्या शंका चालू असतात. कारण हे कसं शक्य आहे? मी तर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक केलेल्या आहेत आणि एवढा मोठा घोटाळा कसं काय आहे? हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचवेळी कला म्हणत असते नाही. मग काही बाकीचे डिटेल्स आहेत ते चेक करून घेते आणि कला घरी येते. त्या सगळ्या फाईल, त्याचे फोटो, त्याचबरोबर मेल करून घेते आणि ते सगळं घेऊन ती घरी येते. आणि त्याचबरोबर इकडे अद्वैत आणि संगीता बोलत असतात. संगीताला कला सांगते की आई, थोडंसं काम आहे, तू जरा चहा वगैरे बनवशील का? आणि ती संगीताला जायला सांगते. आणि त्याचबरोबर इकडे अद्वैत म्हणत असतो काय झालं खरे? तर कला म्हणते की मी आत्ता वायफाय चालू केलेला आहे, एकदा अकाउंट डिटेल्स पाहून घे. तेव्हा अद्वैत 2 दिवस त्याने ऑफिसमधलं काहीही पाहिलेलं नसतं आणि एवढा मोठा घोटाळा तिथं झालेला असतो. 2 दिवसामध्ये हा सगळा घोटाळा झालेला असतो. कला म्हणते की चांदेकर, मी हे काही बुक्स वगैरे आणलेले आहे, रजिस्टर आणलेले आहेत आणि तू एकदा चेक करून घे असं म्हणत कलाने ते अद्वैतला दिलेले असतात. आणि अद्वैत भयानक चिडतो. अद्वैत म्हणतो कसं शक्य आहे? हे पॉसिबलच होऊ शकत नाही. 100 कोटी रुपयांचा घोटाळा आणि फक्त 2 दिवसांमध्ये. हा विचार कलाच्या डोक्यात आलेला असतो. तेव्हा तिलाही तेवढाच धक्का बसलेला असतो आणि अद्वैतलाही त्याहीपेक्षा मोठा धक्का बसलेला असतो. अद्वैत म्हणत असतो की खरे हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालेलं आहे. तू मला जाऊ दिलं असतं तर हे सगळं घडलंच नसतं. कारण आबा तिथे येतात. आबा म्हणतात काय झालंय? अरे चांदेकरा, काय झालंय? तेव्हा अद्वैत सांगू लागतो की आबा, एवढा मोठा घोटाळा झालेला आहे, आपण बर्बाद होणार असं वाटायला लागलेलं आहे. तेव्हा आबा म्हणतात की मला सांग, हा घोटाळा 2 दिवसात झालेला आहे आणि मग तरीही एवढा लवकर सुनबाईने शोधून काढलेला आहे, तर आता मी या सगळ्याची जबाबदारी सुनबाईला देत आहे. सुनबाई, तू जायचं आहे आणि हा सगळा गोंधळ कोणी घातलेला आहे त्या नराधमाला माझ्यासमोर शोध घेऊन यायचा आहे असं आबा सांगत असतात. तेव्हा कला म्हणते की हो आबा. अद्वैतला आबा म्हणतात की तू काळजी करू नकोस, ऑलरेडी तू खूप मोठ्या धक्क्यातून बाहेर आलेला आहे आणि आता जर तू असा विचार करायला लागला तर खूपच अवघड होईल. त्यापेक्षा मी काय सांगतोय ऐक, सुनबाईवर विश्वास ठेव अद्वैत, आणि जर 2 दिवसात तिने हा कोण आहे फ्रॉड करणारा त्याला जर समोर आणलं नाही तर मग तू त्याची जबाबदारी घे. तेव्हा तुझ्या निर्णयाला मी कधीही नकार देणार नाही असं आबांनी सांगितलेलं असतं. आणि मग शेवटी कोणताच पर्याय राहत नाही. आणि मग आबांनी सांगितल्यामुळं अद्वैत कलाला सांगतो की ठीक आहे, तू 2 दिवसामध्ये शोधून काढ.
कलाने आता सगळे बारकावे शोधायला सुरुवात केलेली असते. कला ऑफिसमध्ये जाते. ऑफिसमध्ये कोण कोण आहे, ही ऑर्डर कोणाला डिस्पॅच झालेली आहे, कोणाकडून पैसे आलेले आहेत, ते कोणत्या अकाउंटला आलेले आहेत, हे सगळं कला शोधते. आणि 24 तासांच्या आत कला या सगळ्याचा हिशोब लावते आणि मग अद्वैतच्या समोर रिपोर्ट घेऊन येते. आबा आणि अद्वैत एकत्र बसलेले असतात. तेव्हा सरोज एका कामासाठी बँगलोरला गेलेली असते. आबा अद्वैत समोर असतात आणि कला त्यांना सांगू लागते. आबांना सांगत असते की आबा हे बघा. तेव्हा सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि त्याचबरोबर आबा मात्र तिथं असतात. आणि त्याचवेळी कला म्हणत असते की हे सगळं राहुलने केलेलं आहे, ते जे पैसे आहेत ते राहुलच्या अकाउंटला गेलेले आहेत. हे ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि राहुलने हे सगळं का केलेलं आहे हा प्रश्न पडलेला असतो. आणि राहुलच्या अकाउंटला हे पैसे वळवले गेलेले आहेत. राहुलने पण त्यामध्ये गोंधळ घातलेला असतो. तर निम्मे पैसे हे नैनाच्या अकाउंटला वळवलेले असतात आणि निम्मे पैसे हे स्वतःच्या अकाउंटला घेतलेले असतात. आणि हे सगळं कारण कलाने पर्सनली राहुल आणि नैनाचे अकाउंट डिटेल पण मागून घेतलेले असतात बँकेकडून. कारण त्यांच्या अकाउंटला तेवढी रक्कम जर असेल तर कला समजणार असते की यामध्ये कोणी केलेलं आहे. आणि मग कलाने हे सगळे डिटेल समोर आणलेले असतात. अगदी जासूस बनून, डिटेक्टिव्ह बनून हे सगळं काम केलेलं असतं. तेव्हा आबा म्हणतात, बघितलंस, सुनबाईला मी 2 दिवसांची मुदत दिलेली होती आणि तिनं हे सगळं एका दिवसात समोर आणलेलं आहे आणि हेच क्रेडिट आपल्याला तिला दिलं पाहिजे. यापुढं चांदेकरांच्या बिझनेसमध्ये तुझ्या बरोबरीला, तुझ्या खांद्याला खांदा लावून कलाही काम करणार आहे, असं आबा अद्वैतला सांगू लागतात. अद्वैतलाही पटलेलं असतं. अद्वैतही इम्प्रेस झालेला असतो. म्हणजे 100 कोटी रुपयांचा घोटाळा कलाने 24 तासात शोधून काढलेला आहे. खरंच हिला मांडलं पाहिजे असं अद्वैतच्या लक्षात येतं. अद्वैत ही खुश झालेला असतो. आता अद्वैत आणि कला यांना मिळून कळलेलं तर आहे की राहुलने हे सगळं केलेलं आहे, पण आबांनी मात्र निर्णय घेतलेला असतो. आणि आबा म्हणतात की काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही. नक्की आबा आता राहुलला कोणती शिक्षा देतील हे आपल्याला पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.